नीटमध्ये कसं असतं माहिती का, तुमचं जर एकदा बॅकलॉग पडला ना, ते भरून काढायला तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. लातूरच्या आणि जीएमसीच्या लाईफमध्ये म्हणजे लाईक जमीन आसमानचा डिफरन्स आहे. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे कसं वाटलं तुला? जीएमसी संभाजीनगरचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. तुम्ही जर लेक्चर हॉल पण बघाल ना, तर हे बजाज संकुलन म्हणून म्हणजे ह्या वर्षी आम्ही हे लेक्चर अटेंड करतोय. तर इज लाईक एम्स सारखा एक्सपिरियन्स आहे इथला बजाजचा. म्हणजे पहिले तर फ्रेंड्स नाही बनवलं तर ते खूप चांगलं, मनातूनच खूप चांगलं फिलिंग होतं. कारण की माझं 2 वर्ष मी खूप मेहनत केली होती आणि खूप अभ्यास केलेला, तर मला माहिती होतं की माझं होणार आहे. 600च्या खाली माझं त्यावेळेस कधी नाही गेला. एखाद्या टेस्टमध्ये गेलेला. सगळे म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की लाईक मॅम बोलतात वगैरे. आणि मग म्हणजे तेव्हा तर असं दिदी वगैरे बोललेले मी एका सिनियरला, तर मग ते बोलले की नाही इकडे मॅम बोलायचं. लातूरचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? लातूरचा एक्सपिरियन्स ट्युशन एरिया मला खूप भारी होता. तर जीएमसी घाटीमध्ये तुझा असणारा सगळ्यात जास्त मेमोरेबल एक्सपिरियन्स कुठला आहे? गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स. जीएमसी विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट करत करत आज फायनली जीएमसी संभाजीनगरमध्ये आलेलो आहे मी. इथं एक विद्यार्थिनी आपल्याला भेटलेली. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव प्रियांका प्रशांत जराड आणि मी राहणार बदनापूर, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. जालनाची आहे का तू? हो. तर तुझा नीटचा प्रवास कसा राहिलाय आणि तू कुठं होती, म्हणजे लातूरला होते का नांदेडला? मी माझा नीटचा प्रवास म्हणजे IIB पासून स्टार्ट केलेला आणि मी म्हणजे लातूरला होते. फर्स्ट पहिले 2 वर्ष तर म्हणजे जवळपास 1.5 वर्ष आमच्या वेळेस कोरोना होतं. तर त्याच्यानंतर मग कोरोनानंतर मी लातूरला गेलेले टेस्ट सिरीज आणि मग शेवटचा काही सिलेबस बाकी होता ते पूर्ण करण्यासाठी. लातूरचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? लातूरचा एक्सपिरियन्स ट्युशन एरिया मला खूप भारी होता. भारी म्हणण्यापेक्षा तर खूप सरप्रायझिंग होतं. कारण की स्कूलमध्ये किंवा मी बदनापूरला शिकले, माझं सगळं एज्युकेशन बदनापूरला झालंय. तर म्हणजे तिथे खूप कमी लोक होतात आणि लातूरला ट्युशन एरियामध्ये आपल्याला गेल्याच एवढे लोक दिसतात. म्हणजे खूप संख्या जास्त होती आणि मग थोडं डिमोटिवेशन, सगळंच भीती पण वाटायची, पण एक विश्वास होता की होईल. तुझे लातूरचे फ्रेंड्स काय करतात आता, मैत्रिणी वगैरे? म्हणजे माझं जेवढं फ्रेंड सर्कल होतं त्याच्यापैकी सगळे मोस्टली लागलेत. कारण की मी असं म्हणजे सगळ्यांसोबत एवढं फ्रीली नव्हतं. तेव्हा असं खूप स्पेसिफिक होते की हेच माझे फ्रेंड्स. किंवा मग सेल्फिश होतीस का तू? नाही, सेल्फिश असं नाही, पण म्हणजे मी खूप कमी बोलायचे त्यावेळेस. आणि असं म्हणजे एवढे फ्रेंड्स नाही बनवलेले मी. आणि मग जे हुशार होते किंवा म्हणजे असं सोबत राहायचं ते. कशा प्रकारचे फ्रेंड्स बनवले पाहिजेत नीट ॲस्पिरंटनी? तर नीट ॲस्पिरंटनी तर म्हणजे पहिले तर फ्रेंड्स नाही बनवलं तर ते खूप चांगलं. कारण की आपण आपलं एक स्वतःचं 2 वर्षाचं लाईफ आहे किंवा 2 वर्ष आपल्या लाईफ मधली अशी की जे स्वतःसोबतच आपण जर घालवलंय तर कदाचित तुम्हाला खूप चांगले फ्रेंड्स पुढे जाऊन किंवा खूप चांगलं एन्व्हायरमेंट आणि खूप चांगल्या गोष्टी बघायला भेटतील. आता ते जीएमसी घाटीमध्ये भेटले तुला चांगले फ्रेंड्स वगैरे? हो, भेटले. असे सिनियर वगैरे इकडं कशा प्रकारे रॅगिंग वगैरे घेतात का काय? हा, इकडे रॅगिंग वगैरे आमच्या हॉस्टेलला तर असं काहीच विषय नाही. आणि आमच्या सिनियर सोबत असेल किंवा ज्युनियर सोबत असेल तर खूप छान बॉन्ड आहे. आणि आमच्या सिनियर्सनी आम्हाला खूप छान ट्रीट केलेलं. सिनियर सोबतचा सगळ्यात घाण एक्सपिरियन्स कुठला राहिलेला आहे? छान एक्सपिरियन्स असं आहे तरी एक जरा असा वियर्ड टाइप, जरा वियर्ड. स्टार्टिंगला जेव्हा मी आलेलो ना तेव्हा असं म्हणजे सगळे म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की लाईक मॅम बोलतात वगैरे. आणि मग म्हणजे तेव्हा तर असं दिदी वगैरे बोललेले मी एका सिनियरला, तर मग ते बोलले की नाही इकडे मॅम बोलायचं. तसा वाला समजून सांगितलं का तुम्हाला? हा, नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे खूप छान बॉन्ड झाला आमच्या सिनियर सोबत. आणि नीटचा अभ्यास तू कशा प्रकारे केलता? नीटचं माझं तर मी दोन्ही म्हणजे जवळपास 1.5 वर्ष म्हणजे 75% सिलेबस तर माझा पूर्ण ऑनलाईनच झालेला. म्हणजे लॉकडाऊन मध्ये? 2000 कितीची? 20? हा, 20-21 मध्ये. आणि 22 मध्ये पेपर दिलता का तू? नाही, म्हणजे माझं 21 पासून सुरू झालेलं. 21 ला माझं 10th झालं आणि मग त्याच्यानंतर मी IIB लावलं आणि मग तिथून ऑनलाईन सुरू झालं. म्हणजे नीटचा पेपर कधी दिलता? 23 मध्ये. 2023 मध्ये दिलता? हा, म्हणजे 21, 22 आणि 23चा एक्झाम. कसा होता नीटचा पेपर? तुला कसा गेला? त्या दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता? ह्या दिवशीचा एक्सपिरियन्स तर म्हणजे मी खूप चिल होते. फर्स्ट अटेम्प्ट होता? हा, माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. किती मार्क्स आलते? माझे 624 स्कोर होते माझे. 624? 624. हा. तर म्हणजे म्हणजे मी 6:30ला काहीतरी उठले होते त्या दिवशी आणि म्हणजे मला खूप भारी मनातूनच खूप चांगलं फिलिंग होतं. कारण की माझं 2 वर्ष मी खूप मेहनत केली होती आणि खूप अभ्यास केलेला, तर मला माहिती होतं की माझं होणार आहे. एक कॉन्फिडन्स होता. तुझा अभ्यास कसा केलता नीटचा? नीटचा अभ्यास मी तर पूर्ण NCERT बेस केलेला किंवा मग जे क्लासेसमध्ये सांगत होते तेवढंच केलेलं. आणि माझा NCERT मेन फोकस होता. नॉर्मली NCERT तर नीटच्या मुलांसाठी बायबल असतं, तर तेच करायला पाहिजे माणसाने. टेस्ट सिरीज मध्ये स्कोर काय आहे तुझा? मला टेस्ट सिरीज मध्ये स्कोर म्हणजे जेव्हा असं टॉपिक वाईज टेस्ट व्हायचे ना त्याच्यामध्ये 600च्या खाली माझं त्यावेळेस कधी नाही गेला. एखाद्या टेस्टमध्ये गेलेला. आणि ज्यावेळेस म्हणजे फुल सिलेबस व्हायला लागले तेव्हा 580, 590
मग 634 माझा हायेस्ट होता आणि 513 माझा लोएस्ट स्कोर होता. 513. हा, त्याच्या खाली मी कधी नाही गेले. म्हणजे तू 10th पर्यंत टॉपर विद्यार्थी राहिलेली का ऍव्हरेज? टॉपरच 10th राहिलेली. पर्यंत. आई वडील काय करतात तुझे? फार्मर आहे पप्पा. फार्मर आहेत का? आणि तुझं म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसं राहिलं? सीबीएसई राहिलं, स्टेट? हा, म्हणजे माझं असं होतं की मी 6th पर्यंत स्टेट बोर्डला होते आणि मग 7th पासून ते 10th पर्यंत सीबीएसई ला होते. म्हणजे फाउंडेशन स्कूल वगैरे नाही, असं असं काहीच नाही. मी ट्युशन पण नाही केलेलं त्याचं. डायरेक्ट म्हणजे 11th-12th हा, मध्ये नाही, अभ्यास? 11th-12th ला मी कोचिंग लावलेलं. 10th पर्यंत ट्युशन पण नव्हती. जे ऍस्पिरंट्स आता नीटचा अभ्यास करणार आहेत 2025 साठी किंवा 26 साठी, तू 26चं सांग, तर 26च्या विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देशील? मी तर म्हणेल सगळ्यात पहिले तर चांगले क्लासेस बघा, कारण की क्लासेस खूप मॅटर करतात. जेवढं क्लासेसमध्ये सांगतात तेवढंच करावं लागतं, त्याच्या व्यतिरिक्त काही करण्याची आवश्यकता नाही. आणि सेकंड म्हणजे बायोसाठी तर करायची गरज नाही. एनसीईआरटी आणि एमसीक्यू म्हणजे हे दोन्ही तुमचं फाउंडेशन आहे. आणि फिजिक्स केमिस्ट्रीचं म्हणाल तर मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या बुक्स तुम्हाला एमटीजी असेल, मग इरडलेस, अशा वेगवेगळ्या बुक्स सॉल्व्ह करणं हेच इम्पॉर्टंट आहे. तू इररलेस वगैरे सॉल्व्ह करत होते का? हा, म्हणजे फिजिक्स साठी केलेलं मी इररलेस आणि एमटीजी केलेलं. आणि केमिस्ट्रीसाठी पण एमटीचे दोन व्हॉल्यूम होते माझ्याकडे, ते केलेलं. आणि बायोसाठी? बायोसाठी मी फक्त एनसीईआरटी केलेलं आणि मग फक्त एमसीक्यू साठी वेगवेगळ्या बुक्स वापरल्या. जसं एमटीजीच नाही का, बायोसाठी ते एडिशन खूप, म्हणजे एमटीजी तिन्ही पण सब्जेक्टसाठी खूप चांगलं आहे. तू लातूरची लाईफ आणि जीएमसीची लाईफ कशा प्रकारे चेंज झालेल्या आता? लातूरच्या आणि जीएमसीच्या लाईफ मध्ये म्हणजे लाईक जमीन आसमानचा डिफरन्स आहे. म्हणजे त्यावेळेस मी खूप अशी, म्हणजे मी 10वी पण इंट्रोवर्ट नव्हते, पण ते मला असं वाटलेलं की आता 2 वर्ष अभ्यासच करायचा आहे तर मग आपण राहावं इंट्रोवर्ट. आणि इकडे आल्यानंतर मी खूप एन्जॉय केले 2 वर्षामध्ये. खूप चांगले मित्र भेटलेत, खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्यात आणि इथे फक्त एन्जॉय आहे आणि अभ्यास पण आहे, एन्जॉय जास्त आहे. तुझ्या क्लासमेट्स कडनं कळलं की तू एक्स्ट्रोवर्ट आहेस, खूप चांगलं बोलतेस विद्यार्थ्यांना वगैरे? हा, म्हणजे मी खूप चांगलं, माझं स्पीकिंग स्किल खूप चांगलं आहे, माझं कम्युनिकेशन स्किल पण चांगलं. क्लासची सीआर आहेस का तू? आणि एलआर म्हणजे लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह. लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह. तर त्याची काय जिम्मेदारी असते का वेगळी? हा, म्हणजे असं असतं की कम्युनिकेशन म्हणजे सिनियर नाही का आमच्या थ्रू कम्युनिकेशन करतात आमच्या बॅचला, आणि मग आम्ही पण ज्युनियरला कम्युनिकेट करायचो. आणि जीएमसी मध्ये ना, आमच्या जीएमसी मध्ये खूप चांगलं कल्चर आहे. सिनियर ज्युनियरचे बॉन्ड्स ना खूप चांगले आहेत, तर मला ते कल्चर इथलं खूप आवडलं. आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे कसं वाटलं तुला? जीएमसी संभाजीनगरचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. तुम्ही जर लेक्चर हॉल पण बघाल ना, तर हे बजाज संकुलन म्हणून, म्हणजे ह्या वर्षी आम्ही हे लेक्चर अटेंड करतोय, तर इज लाईक एम्स सारखा एक्सपिरियन्स आहे इथला बजाज संकुलन. म्हणजे ते एम्सची लाईफ मधील रील्स वगैरे बघतात नीट ऍस्पिरंट. आणि इथले लेक्चर हॉल असेल किंवा इथलं टीचिंग असेल, हे बाकी कॉलेजच्या कंपॅरिझन मध्ये खूप चांगलं आहे. आणि फक्त अटेंडन्स कंपल्सरी आहे, तर तुम्हाला अटेंड करावंच लागतं. आणि बंक वगैरे जमत नाही. म्हणजे क्लास अटेंडन्स लावून बाहेर गेल्यानंतर? नाही, असं नाही. प्रत्येक एकच lecture एंट्री आहे आणि मग तिथे पहिलेच अटेंडन्स घेतो. आणि नंतर ब्रेक नंतर असं बाहेरच राहिल्यावर बंक केलं? प्रत्येक लेक्चरला नवीन अटेंडन्स. असं आहे का? असं प्रत्येक लेक्चरला वेगवेगळी तू अटेंडन्स. रेटिंग काय देशील तुझ्या कॉलेजला 10 पैकी? 10 आउट ऑफ 10. आणि अकॅडमिक्स वगैरे? अकॅडमिक्स पण आमच्या कॉलेजचं खूप चांगलं, म्हणजे फर्स्ट इयरचं पण चांगलं होतं, सेकंड इयरचं पण खूप चांगलं आहे. फॅकल्टीज खूप चांगलं आहे तिथलं. इथले कुठले कल्चरल प्रोग्राम्स झालेत आतापर्यंत? आतापर्यंत नवरात्री झाली आहे, शिवजयंती झाली आहे म्हणजे मागच्या वर्षीची. परत गणपतीचं, म्हणजे आमच्या हॉस्टेलला आम्हीच ऑर्गनायझिंग बॅच होतो ना मागच्या वर्षी, तर आम्ही खूप छान ऑर्गनाईज केलं होतं गणपती. तुम्हाला फ्रेशर्स पार्टी सेकंड इयर वाला देतात का? हा, म्हणजे आमचे सिनियर्स होते. आणि आता तुम्ही फर्स्ट इयर वाल्यांना देणार हा, आहेत? आम्ही फर्स्ट इयर. कधी देणार आहेत आता तुम्ही? आणखी 5-6 महिन्यात. असं म्हणजे कॉलेज झाल्यानंतर का? फर्स्ट इयर झाल्यानंतर? हा, म्हणजे फर्स्ट इयर जेव्हा आम्हाला आणि त्यांना टाइम असेल तेव्हा देऊ, म्हणजे कुणाच्याच एक्झाम नसायला पाहिजे ना. बरं. अजून कसं चाललंय लाईफ मध्ये? काय चेंजेस झाले तुझ्या लाईफ मध्ये? तर आई वडील कसे आहेत आता तुझे? म्हणजे त्यावेळेस टेन्शन मध्ये होते का? त्यांना माहित होतं आता माझी मुलगी डॉक्टर होणार? नाही, म्हणजे त्यांना मी हुशार होते 10th पर्यंत, तर मग त्यांना असं होतं की बाबा हिचं होऊनच जाईल. अरे वा. आणि आता पण असं काही नाही की सगळीकडे फिरायची परमिशन आहे, सगळीकडे म्हणजे खूप फ्रीडम आहे मला. आणि मी खूप फ्रीडम मध्ये वाढले लहानपणापासून, असं रिस्ट्रिक्शन असं मला कधी नव्हतंच. आणि आता मी असं ऐकलं की मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर आपलं पॅशन फॉलो करायला किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायला टाइम नसतो जीएमसी मध्ये. नाही, आता ते मॅटर करतं की पिरियड कोणतं चालू आहे. एक्झाम पिरियड असेल तर मग नाही भेटत टाइम, तेव्हा खूप अभ्यास असतो. आणि मग एक्झाम झाल्यानंतर मग खूप टाइम असतो. आता तुझं काय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय करत असते की नाही तू? म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे मी एवढे इन्व्हॉल्व आहे, म्हणजे स्पोर्ट वगैरे काय एवढं करत नाही मी. म्हणजे असं ठीक आहे, म्हणजे फिरणं मला खूप आवडतं, तर मी खूप. जीएमसी मधले तुला सगळ्यात भारी गोष्ट कुठली वाटली? जीएमसी मधली असं खूप आवडणाऱ्या गोष्टी आहे, जसं मला माझे क्लास लेक्चर हॉल खूप आवडला. फेवरेट सब्जेक्ट कुठला तुझा? माझा फेवरेट का पॅथॉलॉजी. नीट ऍस्पिरंट असताना तुझा सर्वात डाऊन फेज कुठला होता? नीट मध्ये ना 15 एप्रिलला माझा बर्थडे होता
आणि 15 एप्रिलला मग मी खूप म्हणजे त्यावेळेस एक्झामचंच प्रिपरेशन करत होते मी नीटचं, आणि घरी होते, ऑनलाईन असल्यामुळे घरी होतं. तर ना 15 एप्रिल झाला आणि 16 एप्रिलला ना अचानक माझं खूप पोट दुखायला लागलं सकाळी. मी म्हणजे सकाळी अभ्यासच करत होते, 6-7 वाजेपासून उठून अभ्यास करत होते. आणि मग जवळपास म्हणजे थोडं मला असं वेगळंच फील व्हायला लागलं, बरं नव्हतं वाटत. तर मग जवळपास 2:30 वाजेला मी थोडंसं खाल्लेलं होतं त्या दिवशी. तर मग 2:30 वाजेला खाल्लं, नंतर मला खूप वॉमिटिंग वगैरे झालं आणि माझं खूप म्हणजे असं सिव्हिअर पोट दुखायला लागलं. त्याच्यानंतर मग मला नाही का म्हणजे आम्ही नाही का बदनापूरमध्येच डॉक्टरकडे गेलो, पप्पाच्या फ्रेंडकडे गेलेलो. तर मग तेव्हा म्हणजे कुठलं खूप मेडिकेशन्स वगैरे घेतले, पण काय मला ठीक नाही वाटलं. मग म्हणजे डायग्नोसिस झालं की मला अपेंडिसायटिस आहे. तर मग त्यावेळेस माझं अपेंडिक्स ऑपरेशन झालेलं. आणि मग मला ते खूप असं हे वाटलं की बाबा आपला आता म्हणजे एक ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे कमीत कमी मला नाही का 6-7 दिवस असं सांगितलेलं की तू बेड रेस्ट घे. आणि मग ते नीटमध्ये कसं असतं माहिती का, तुमचं जर एकदा बॅकलॉग पडला ना, ते भरून काढायला तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. आणि त्यावेळेस मग माझा पडलेला, पण मग मला असं वाटतं की तो माझा लाईफ म्हणजे त्या जर्नी मधला खूप डाऊन फेस होता. कारण की असं अचानक दुखायला लागलं. आणि मग म्हणजे प्लॅनिंग आपलं असं असतं ना की आपण शेड्यूल केलेल्या असतात गोष्टी, आणि मग ते शेड्यूलच्या बाहेर जायला लागलं. आणि मग मला असं वाटत होतं की सगळे अभ्यास करत असतील आणि माझ्या तिचा टाइमपास होतोय. तर मग तो एक डाऊन फेस होता. आणि जे की मी म्हणजे 3 दिवसच फक्त आराम केला, त्याच्यानंतर परत मी माझं ऑनलाईन लेक्चर्स वगैरे सगळं चालू केलं. आणि मग माझं सिलेबस म्हणजे जेवढं काही माझं बॅकलॉग बाकी होतं ते कव्हर केलेलं. तर तुझ्या आई वडिलांनी कशा प्रकारे तुला नीट ऍस्पिरंट असताना सपोर्ट केला, म्हणजे हॉस्टेलवर राहायचे का तू? नाही, मी घरीच होते. लातूरकर आहे का तू? नाही, म्हणजे मी बदनापूरला राहते, पण लातूरमध्ये आम्ही फ्लॅट केलेला ना, तर तिथे होते. म्हणजे आई वडिलांचा तर खूप सपोर्ट होता. तर मी इथे आहे तर फक्त त्यांच्यामुळे आहे. आणि म्हणजे मला असे कुठल्याच लहानपणीपासून तर आता पण मला नाही आठवत की मला कधी कुठल्या गोष्टीची कमी पडली आहे. आणि याचं म्हणजे इथे आहे तर मी त्याचं सगळं क्रेडिट माझ्या आई वडिलांना. तू एकुलती एक मुलगी का? हा, मी सिंगल चाइल्ड आहे. म्हणजे भाऊ नाही का तुला? नाही, मी सिंगल चाइल्ड आहे. अरे वा. तर जीएमसी घाटीमध्ये तुझा असणारा सगळ्यात जास्त मेमोरेबल एक्सपिरियन्स कुठला आहे? जीएमसी घाटीमधला तर म्हणजे हे मी असं म्हणेल की हे 2 वर्ष ना माझ्या लाईफचे आतापर्यंत जर मी एवढी हॅपी कधीच नव्हते जेवढ्या कॉलेजमध्ये आल्यावर झाले. की मला इथे फ्रेंड सर्कल खूप छान भेटले, माझे फ्रेंड्स खूप चांगले आहेत. सो त्यांच्यासोबत ना जेवढ्या काही ट्रिप मी काढल्या आहेत ना, ते माझं म्हणजे प्रत्येक ट्रिप माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे आणि खूप मी एन्जॉय केलं आहे. तर ते प्रत्येक ट्रिप जी माझ्या फ्रेंडसोबत एन्जॉय केली आहे ती मेमोरेबल आहे माझ्यासाठी. आता संभाजीनगरला कसं लहानपणी ट्रिप्स वगैरे येत असतात, तिथं केव्ज वगैरे बघायला. हा, केव्ज, पानचक्की, परत बीबी का मकबरा बघायला. तर आता तुम्ही रेग्युलर जात असताल कधी पण? हा, म्हणजे कधी पण गाडी काढली की बीबी का मकबरा वगैरे जातो. नाही, चांगली लाईफ झाली आता, फ्रीडम वगैरे सरांना भेटली. हा, म्हणजे भेटले ते. एक अशी कुठली चूक केली तू 11-12 मध्ये जे की नसती केली तर मे बी एम्स भेटला असतं तुला? मी ना ज्यावेळेस मी सॉल्व करत होते ना फिजिक्सचा पेपर, आमच्या वेळेस ना फिजिक्सचा पेपर ना खूप सिम्पल होता. म्हणजे खूप बेसिक पेपर होता. आज आपण जर नाही का 23चा पेपर ना बाकीच्या पेपरशी कम्पेअर केलं ना तर फिजिक्स खूप सोपं होतं. आणि मी ती चूक केलेली की मी फिजिक्सचा पेपर चांगला सॉल्व नाही केला तर माझे आणखी मार्क्स असतात जर मी फिजिक्सचा चांगला सॉल्व केला असतं तर. कारण माझा बायोचा स्कोअर जवळपास 355 आउट ऑफ. तर मग मी फिजिक्स मध्ये पण आणखी बेटर करू शकते. 355 आहेत का? हा, 355. काहीतरी स्ट्रॅटेजी सांग ना बायोलॉजीसाठी विद्यार्थ्यांना. एनसीईआरटी आणि एमसीक्यू, म्हणजे जेवढं तुम्ही एनसीईआरटी वाचतात तेवढंच एमसीक्यू सॉल्व करा. आणि वेगवेगळ्या वेबसाईट वगैरे आता तर खूप मोठा सोर्स आहे. म्हणजे आपण जर चांगल्या पद्धतीने युटिलाइज केलं तर खूप चांगलं आपल्याला भेटेल त्याचा आउटकम. हा होता विद्यार्थी मित्रांनो जीएमसी घाटीमधील एका विद्यार्थिनीचा एक्सपिरियन्स आणि तिची नीट जर्नी. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.